चला तर मैत्रिणींनो, आम्हाला जायचे प्रवासाला, त्यासाठी मी बनवले नाचणीचे लाडू। त्यासाठी मी घेतले तूप आणि तुपात टाकले शेंगदाणे आणि बदाम थोडेसे आणि त्याला मी चांगलं खरपूस भाजून घेतले। त्यानंतर मी इथे ओट्स घेतले, ओट्सला पण चांगलं खरपूस भाजून घेतलंय आणि हे सगळं मस्त मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलं बारीक एकदम। आणि त्याच्यानंतर मग मी नाचणीचं पीठ चांगलं खरपूस भाजून घेतलं, त्यात तूप टाकलेलं होतं आणि तूप थोड्या वेळाने टाकायचं, म्हणजे ते चांगलं खरपूस भाजलं जातं आणि कळतं पण आपल्याला की किती तूप टाकण्याची गरज आहे। त्यानंतर मग मी सगळं साहित्य मिक्स केलं, एकत्र केलं आणि त्याचे लाडू वळायला घेतले। तर ते लाडू काही वळतच नव्हते, म्हणून मग मी काय केलं की ते पुन्हा मिक्सरमध्ये त्याला घेतलं आणि थोडं मिक्सरमधून त्याला ग्राइंड केलं आणि त्यामध्ये थोडं अजून तूप टाकलं आणि नंतर मग मी लाडू वळवलेत। लाडू वळवत असताना ना माझी मुलीला मी थोडंसं टेस्ट करायला दिलं, तर तिला खूप आवडलं, तर ती मध्ये मागतेच आहे मग मला, म्हणून मग मी तिला पुन्हा 1-2 वेळा दिलं मधून। नंतर मग मी म्हटलं आता तू थोडा वेळ थांब, मी चांगले लाडू बनवते आणि नंतर तू खा। नंतर मग मी मस्तपैकी त्याचे सर्व लाडू बनवले। लाडू खूप छान झालेले होते, एकदम ट्राईड अँड टेस्टेड रेसिपी आहे, तुम्ही नक्की करा हे लाडू। नाचणीचे लाडू खूप पौष्टिक असतात शरीरासाठी, नक्की ट्राय करा।